कुठल्याही देवाची उपासना तुम्ही मांडलीत की त्या देवाला बोलवताना शक्तीसहितच बोलवावं लागतं. आपण काय म्हणतो गणपतीचं, रिद्धिबुद्धीसहितम श्री गणपतीम आवाहयामी पूजयामी आणि विसर्जयामी. रिद्धिबुद्धीसहित गणपतीला बोलवलं जातं. गणपती बाप्पा म्हटलं की रिद्धिबुद्धीसहित गणपती. नारायणाला बोलवायचं झालं की लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. लक्ष्मीचा आधी उल्लेख आहे, शंकराच्या आधी गौरीचा उल्लेख आहे, गौरी शंकर. पार्वतीचा उल्लेख आधी आहे बरं का. ब्रह्मदेवाच्या आधी सावित्रीचा उल्लेख करावा लागतो, सावित्री ब्रह्मदेवाय नमः. सीताराम, राम सीता नाही, सीताराम. पुढं राधाकृष्ण. हां, सवित्र सूर्यनारायणाय नमः. सवित्र देवतेचा उल्लेख आधी आहे. त्या देवतांचा उल्लेख शक्तीसह करण्याची पद्धती आहे. म्हणून देवी भागवत हे महापुराण सर्व सांप्रदायिकांनी ऐकावं असं आहे.